नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण केमिस्ट्रीचे डेरिव्हेशन्स आणि केमिस्ट्रीचे रिॲक्शन्स या दोन्हींना पूर्ण केमिस्ट्रीमध्ये जेवढे पण रिॲक्शन आहे आणि जेवढे पण डेरिव्हेशन आहे आपण ते वन शॉट म्हणजे एकाच लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहे. एकाच लेक्चरमध्ये आपण त्याला पूर्ण करणार आहे. जवळपास डेरिव्हेशनचं झालं तर ते जवळपास 5 ते 6 मार्क्सला येतात आणि जर का रिॲक्शनचं झालं रिॲक्शन्स देखील 4 ते 5 मार्क्सला येतात. म्हणजे आज असे ओव्हरऑल आपण 10च्या 10 मार्क्स कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेशन सुरुवातीला घेऊया. सर्व डेरिव्हेशन आधी संपून टाकू जे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आहेत. विद्यार्थ्यांनो, जवळपास फक्त 7 ते 8च डेरिव्हेशन्स आहेत. ठीक आहे, एवढे डेरिव्हेशन केल्यानंतर आपले 5 ते 6 मार्क्स क्लिअर होत असणार तर आपण का नाही करावं. केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन जे आहेत ते 4 ते 5 मार्क्सला कधीकधी 7 मार्क्सपर्यंत काही बोर्डाच्या पेपर्समध्ये आलेले. केमिकल रिॲक्शन जर का बघायचं झालं तर जवळपास 20 ते 25 केमिकल रिॲक्शन्स आहे. त्या सर्व आपण डिस्कस केल्या आहे. केमिकल रिॲक्शन्सला ट्रिक्स वापरल्या, आपण अनेक ट्रिक्स सांगितल्या तुम्हाला की ज्या नेमिंग रिॲक्शन्स असतात. मॉर्कोनिफ रूल असतो, अँटी मॉर्कोनिफ रूल असतो, कॅनिझोरो रिॲक्शन आहे, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. यांच्या ट्रिक्स सांगितल्या आहे की ह्या तुम्हाला कशा यूज करायच्या आणि कशा पद्धतीने तुम्ही रिॲक्शन लक्षात ठेवू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पेपरामध्ये सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप कसं लिहू शकतात. माझं तुम्हाला एकच सांगायचं आहे की लेक्चर जर का संपूर्ण बघितलं तर तुम्हाला 101% सर्व गोष्टी क्लिअर होणार आणि कन्सेप्ट पण क्लिअर होणार. त्यामुळे सर्वांनी लेक्चर व्यवस्थित बघा. लिंक आहे. ठीक आहे, मग आता सर्वात प्रथम आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सर आपल्याला कुठल्या चॅप्टरचे केमिकल रिएक्शन बघायचे. पहिला आहे आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा आपण बघणार. दुसरा असणार आहे आपला अल्कोहोल फिनॉल इथर. तिसरा असणार आहे आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. चौथा असणार आहे आपला अमाइड्स. या 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या चॅप्टरच्या रिएक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन सुरू करण्या अगोदर मी काही बेसिक पॉइंट सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ही जी असते तिला आपल्या सर्वांना माहिती आहे बेन्झीनची रिंग म्हटलं जातं. ठीक आहे, आता बेन्झीनच्या रिंगला जेव्हा OH हा ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सर, फिनॉल म्हणतो. काही बेसिक गोष्टी मी सांगतोय जेणेकरून आपल्याला पुढे त्रास व्हायला नको. आता बेन्झीनच्या रिंगला OH असतो तेव्हा फिनॉल म्हणतो सर. NH2 असतो तेव्हा त्याला काय म्हणणार आहे सर आम्ही, एनिलीन म्हणणार आहे. NH2 असणार तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आम्ही, एनिलीन. आता ज्या वेळेस बेन्झीनची रिंग आहे सर आमच्याकडे आणि त्याला ज्या वेळेस CH3 ग्रुप अटॅच्ड असतो तेव्हा त्याला काय म्हणतो सर आम्ही, तेव्हा त्याला म्हणतो आम्ही टोल्यूम. ठीक आहे, या 3 रिएक्शन सर आम्हाला क्लिअर झालंय का. 101% या 3 कंपाऊंडचं आपल्याला नाव क्लिअर झाले. आता पुढचा, आता अजून एक कंपाऊंड असतो तो अनेक वेळेस विचारला जातो. बेन्झीन रिंगला काय आता CH3 CH CH3 हा ग्रुप जेव्हा अटॅच्ड असतो तेव्हा त्याला सर आम्ही काय म्हणतो, तेव्हा याला म्हणत असतो आम्ही क्युमिन. म्हणजे सर इथं आम्हाला किती गोष्टी कळाल्या, इथं आम्हाला 4 गोष्टी कळाल्या की फिनॉल म्हणजे काय, बेन्झीनला जेव्हा OH असणारे, एनिलीन म्हणजे काय जेव्हा बेन्झीनला NH2 असणारे, क्युमिन म्हणजे काय जेव्हा बेन्झीन रिंगला CH3 CH CH3 असणारे आणि जेव्हा CH3 असणारे बेन्झीन रिंगला तेव्हा त्याला टोल्यूम म्हणणार आहे. या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात येणं गरजेचे आहे. आता आपण डायरेक्टली सुरू करू. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात प्रथम प्रोसेस येते ती असते ग्रूस प्रोसेस. तर आता ग्रूस प्रोसेस म्हणजे काय, आता ग्रूस प्रोसेस सांगते की जेव्हा आपण अल्कोहोलची रिएक्शन HCl सोबत करतो, हायड्रोजन क्लोराईड सोबत करतो इन द प्रेझेन्स ऑफ झिंक क्लोराईड अनहायड्रस ZnCl2, तेव्हा होतं असं की हा H म्हणतो ह्या OH ला की चल आपण कंबाईन करू आणि H आणि OH मिळून H2 बाहेर पडतो आणि राहिलेला R आणि हा Cl बाहेर पडतो RCl. म्हणजे ग्रुप प्रोसेस मध्ये काय तयार होतं सर, ग्रुप प्रोसेस मध्ये RCl ची निर्मिती होते, अल्काइल क्लोराईड ची निर्मिती होते जेव्हा अल्कोहोल आणि HCl ची रिएक्शन होते. ठीक आहे, मग जर का MCQ मध्ये आला की ग्रुप प्रोसेस मध्ये कसली निर्मिती केली जाते तर काय सांगणार आहे, अल्काइल क्लोराईड. पुढची अत्यंत महत्वाची रिएक्शन. ठीक आहे, आता आपण बघूया. आता आपण पुढच्या केस मध्ये काय केला, ROH घेतला म्हणजे अल्कोहोल घेतला आणि पुढे SOCl2 घेतला. SOCl2 ला काय म्हटलं जातं सर, थायोनिल क्लोराईड. SOCl2 ला काय म्हटलं जातं, थायोनिल क्लोराईड असं म्हटलं जातं. आता होतं असं की हा अल्कोहोल मधला R आणि या थायोनिल क्लोराईड मधला Cl
हे दोन्ही कंबाईन होताना बाहेर पडतात RCl. ठीक आहे. त्याच्यानंतर हा SO आणि हा O काय बाहेर पडणारे SO2 आणि राहिलेला H आणि इकडचा HCl बाहेर पडणारे HCl. आता एक प्रश्न नीटला काय विचारला गेला होता सर इथं समजून घ्यायचं. आता ज्यावेळेस आपण अल्कोहोलची रिएक्शन थायोनिल क्लोराईड सोबत करतो तेव्हा अल्काइल क्लोराईड तर मिळतो सर, पण बाय प्रोडक्ट काय काय मिळतात? SO2 मिळतो सर, HCl मिळतो सर, हे दोन बाय प्रोडक्ट मिळतात. आता आपल्याला मुख्य प्रोडक्ट तर RCl हवा असतो, बाकी नको हवे असतात. म्हणजे बाकीच्यांना सेपरेट करणं फार कठीण काम किंवा सोपं असणार. तर बघू आता जेव्हा हे सर्व निर्मिती होते तेव्हा SO2 तर बाहेर पडतो, HCl तर बाहेर पडतो. म्हणजे ज्या वेळेस प्रोडक्टची निर्मिती होते तेव्हा आपल्याला सेपरेट करण्यासाठी जास्त कष्ट नाही घ्यावे लागत. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ती जनरली वापरली जाते. दोन रिएक्शन्स आम्हाला कळाल्या. आता पुढच्या दोन रिएक्शन समजून घेऊ. आता इथे प्रत्येक ऑर्गॅनिक रिएक्शनचे आपण काही ट्रिक सांगणार, त्या ट्रिक वरून तुम्ही लक्षात ठेवायचे. आता एक ट्रिक आहे फिंकल नाई, स्वर्ग में फ्लाई. ठीक आहे. सर्व ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने पूर्ण लेक्चर केलं तर प्रत्येक रिएक्शन सोपी वाटणार. फिंकल नाई स्वर्ग में फ्लाई ही एक ट्रिक आहे. आता फिंकल म्हणजे असणारे कुठली रिएक्शन? फिंकलस्टेन रिएक्शन. आता तुम्हाला काय करायचंय, फिंकल मध्ये RCl लिहून घ्यायचंय. तुम्ही काय लिहिणार आहे फिंकल मध्ये? RCl लिहिणार. ठीक आहे. स्वाट्स मध्ये पण तुम्हाला RCl लिहून घ्यायचं आहे. स्वर्ग मध्ये पण RCl, फिंकल मध्ये पण RCl. आता फिंकल म्हणतोय नाही पाहिजे मला, नाही पाहिजे. नाही म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथं? NaI. आणि स्वर्ग म्हणतोय मला आकाशात उडायचंय. आकाशात उडण्यासाठी मला चांदीचं विमान पाहिजे. चांदी म्हणजे Ag आणि फ्लाय करायचंय म्हणजे F. ठीक आहे. आता ही जी पहिली फिंकलची रिएक्शन होणार आहे ती ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. आता होणार काय? हा Na आणि हा Cl बाहेर पडणार आहे NaCl आणि राहिलेला Ri कंबाईन होणार आहे, म्हणजे अल्काइल आयोडाइड तयार होणार आहे सर या केसमध्ये. आता इकडे पण सेम गोष्ट रिपीट होणार आहे. AgCl कंबाईन होणार आहे आणि अल्काइल क्लोराईड तयार होणार आहे. म्हणजे या दोन रिएक्शन देखील आपल्या झाल्या. पुढे आता पुढे अत्यंत महत्वाची रिएक्शन बघायची किंवा मेकॅनिझम बघायचे ते आहे SN2 मेकॅनिझम. सर SN2 मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय असतं? मित्रांनो, N म्हणजे असणारे न्यूक्लिओफिलिक, S म्हणजे असणारे सबस्टिट्यूशनल आणि 2 म्हणजे असणारे बायमॉलिक्युलर. म्हणजे जर का पूर्ण नाव बोलायचं झालं तर बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सर काय असते रिएक्शन? तर बघा या रिएक्शन मध्ये किंवा मेकॅनिझम मध्ये जो आपला मिथाइल ब्रोमाइड असतो CH3Br याची रिएक्शन हायड्रॉक्साईडच्या आयन सोबत होते, म्हणजे OH- सोबत होते. त्यावेळेस होतं असं की हा OH जो असतो तो या Brच्या जागेवर सबस्टिट्यूट होतो, म्हणून तर सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. Brच्या जागेवर OH गेल्यावर CH3Br चं कन्वर्जन होतं CH3OH वर. आता इथं महत्वाची गोष्ट अशी असते की ह्या रिएक्शनचा जो रेट असतो, आता रेट आपण केमिकल कायनेटिक मध्ये बघतो की इट इज डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बघा रेट जो आहे तो CH3Br वर पण डिपेंड करतो कारण की तो रिएक्टंट आहे सर, आणि OH- वर पण डिपेंड करतो कारण की तो पण रिएक्टंट आहे सर. म्हणजे सर SN2 मेकॅनिझम मध्ये CH3Br वर पण करतो, OH- वर पण करतो, म्हणजे दोन्ही मॉलिक्युल्स वर रेट डिपेंड करतो, म्हणून त्याला कुठली म्हटलं जातं? बायमॉलिक्युलर रिएक्शन असं देखील म्हटलं जातं. पुढे आता SN1 मेकॅनिझम. आता जसं SN2 ला आपण बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटलं, तसं SN1 ला काय म्हणणार? इथं 1 रिप्रेझेंट करणारे युनिमॉलिक्युलर. पूर्ण नाव काय झालं त्याचं? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे, गोष्ट समजून घ्यायची. आता जसं मागे मिथाइल ब्रोमाइड होता तसा इथं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड असणार आहे. याची रिएक्शन OH- सोबत होते, OH- पुन्हा सबस्टिट्यूट होतो Br च्या जागेवर आणि इकडे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार होतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे SN1 मध्ये जो रेट असतो तो फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड वर डिपेंड करतो, तो OH वर बघायला मिळत नाही डिपेंड करताना. त्याच्यामुळे एका मॉलिक्युलवर डिपेंड करतो, त्याच्यामुळे ही रिएक्शन जी आहे ती युनिमॉलिक्युलर आहे. पुढे जाऊ. अत्यंत महत्वाची रिएक्शन झाली, जो पूर्ण लेक्चर करणार त्याला सर्व गोष्टी समजणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढे आता अनेक वेळेस आपल्याला ऑर्डर विचारले जाते. आता बघा इकडे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, हा CH3X म्हणजे मिथाइल हॅलाइड आहे, हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड. ज्यावेळेस आपण या साइड कडून या साइड कडे जाणार आहे
तेव्हा SN1 रेट शो करण्याची टेंडन्सी देखील वाढणार आहे आणि ज्यावेळेस इकडे जाणार आहे तसं तसं SN2 रेट शो करण्याची टेंडन्सी देखील वाढणार. सर नेमकं काय? मग आता इकडे SN2 चा रेट वाढतोय म्हणजे मिथाइल ब्रोमाइड मिथाइल हॅलाइड सर्वात जास्त SN2 रिएक्शन शो करणार. टर्शियरी अल्काइल हॅलाइड सर्वात जास्त SN1 रेट शो करणार. गोष्टी क्लिअर झाल्या. आता पुढे अत्यंत महत्वाच्या रिएक्शन मी तुम्हाला सांगतोय. 7 का 8 रिएक्शन आपल्याला बघायचे. अत्यंत सोप्या रिएक्शन आहे, काही कठीण नाही. काय करायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी अल्किल हॅलाइड लिहून घ्यायचे. आता पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम हायड्रोक्साईड सोबत होते तेव्हा Na आणि NaX आणि उरलेले कंबाईन होऊन अल्कोहोल तयार झाला. ज्यावेळेस रिएक्शन सोडियम अल्कोक्साईड होणार आहे तेव्हा पण NaX बाहेर पडणार आहे. आता इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस रिएक्शन सिल्वर कार्बोक्सिलेट सोबत होणार आहे तेव्हा हा Ag आणि हा X राहिलेलं लिहायचं RCOOR म्हणजे काय तयार झालं इथं इस्टर, इथं काय झालं तर कीटोन, तर त्याच्यावर काय झालं सर अल्कोहोल. आता पुढे ज्यावेळेस आपण RH ची रिएक्शन अमोनिया सोबत करतो, आता अमोनिया NH3 असतो त्याला मी NH2H लिहू शकतो तेव्हा हा H आणि हा X कंबाईन होऊन बाहेर HX पडणार आहे. हा NH2R सोबत कंबाईन होणार आणि RNH2 तयार होणार. सर RNH2 म्हणजे काय? लक्ष द्या. RNH2 म्हणजे असणार आहे प्रायमरी अमाइन. RNH2 म्हणजे कुठला अमाइन असतो? प्रायमरी. RNH जो असतो तो असतो सेकंडरी अमाइन आणि RN असतो तो असतो टर्शियरी अमाइन. आता पुढे ज्यावेळेस आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन KCN सोबत करणार आहे तेव्हा CN हा कोणासोबत कंबाईन होणार आहे? R सोबत आणि अल्काइल सायनाइड तयार होणार आहे. आता परंतु ज्यावेळेस AgCN सोबत कंबाईन होणार आहे तेव्हा CN जॉईंट नाही होणार आहे, NC जॉईंट होणार आहे आणि याला अल्काइल आयसोसायनाइड म्हणणार आहे. KNO2 आणि AgNO2 सोबत होणार तेव्हा हा K आणि हा X, KX आणि RNO2 दोन्ही ठिकाणी तयार होणार. पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एका व्हिडिओमध्ये सर्व शिकवायचं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ होऊ शकतो किंवा हळूहळू किंवा स्पीडने होऊ शकतो. त्याच्यामुळे थोड्या गोष्टी तुम्ही स्लोली स्पीड करून देखील ऐकू शकता. आता पुढची रिएक्शन आहे इलिमिनेशन रिएक्शन. अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. अत्यंत महत्वाची विचारले जाते. आता इलिमिनेशन रिएक्शन जे आपण बघणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तिलाच म्हटलं जातं डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. आता याच्यामध्ये होतं असं की आता हा जो Br आहे याचं नाव काय झालं सर 2-ब्रोमो-ब्युटेन. आता हा Br फंक्शनल ग्रुप सारखं काम करणार आणि फंक्शनल ग्रुपला अटॅच असणाऱ्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतो. त्याच्या बाजूला असणाऱ्याला बीटा, त्याच्या बाजूला असणाऱ्याला बीटा म्हणतो. ठीक आहे. मग आता होणार असे डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन पण निघणार आणि हॅलोजन पण निघणार. तर इकडे हॅलोजन तर निघणार आहे पण कुठला हायड्रोजन घेणार? तो याचा घेणार का याचा घेणार बघूया. आता मी काय करतोय याचा एक हायड्रोजन असं लिहितोय. ठीक आहे. असं आता याने याचा हायड्रोजन घेतला. ठीक आहे. म्हणजे HBr बाहेर पडला आणि यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे काय झालं सर कुठला प्रोडक्ट तयार झाला आमचा? हा प्रोडक्ट तयार झाला ब्यूट-1-इन. बरोबर आहे. का सर? कारण की तुम्ही हायड्रोजन जो घेतला होता ना सर तो याचा घेतला होता या कार्बनचा. आता काय करा सर तुम्ही हायड्रोजन या कार्बनचा घ्या. ठीक आहे घेऊया. आता इकडे HBr बाहेर पडला आणि इकडे डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे कुठला प्रोडक्ट तयार झाला? ब्यूट-2-इन. ही जी रिएक्शन आहे ती अल्कोहोलिक KOH प्रेझेन्स मध्ये होणार आहे. आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. आता सर इकडे आम्हाला C डबल बॉन्ड C बघायला मिळतोय सर. आता सर इकडे पण आम्हाला C डबल बॉन्ड C बघायला मिळतोय. फरक एवढा आहे की इकडे एक अल्काइल ग्रुप आहे आणि इकडे एक आणि इकडे दोन अल्काइल ग्रुप आहे. विद्यार्थी मित्रांनो जो प्रेफर्ड प्रोडक्ट असतो किंवा जो जास्त अमाऊंट मध्ये फॉर्म होणारा प्रोडक्ट असतो त्याच्यामध्ये C डबल बॉन्ड C च्या आजूबाजूला जास्त अल्काइल ग्रुप प्रेझेंट असावे लागतात. मग इकडे दोन आहे इकडे एक आहे म्हटल्यावर मेजर प्रोडक्ट जो असणार तो असणार आहे ब्यूट-2-इन आणि मायनर असणार आहे ब्यूट-1-इन. आणि या रूलला सेट रूल असं देखील म्हटलं जातं. आता पुढे बघायचं आपल्याला फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन म्हणजे काय सर? आता आपण घेतलाय क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करतोय आपण मिथाइल क्लोराइड सोबत. आता इकडे हा जो CH3 असणार तो एकदा ऑर्थो साइडला जाणार मग काय तयार होणार आहे 2-क्लोरोटोल्यून. तो एकदा पॅरा साइडला जाणार आहे मग काय तयार होणार आहे 4-क्लोरोटोल्यून कारण की बेन्झीन निघाला CH3 म्हणजे टोल्यून आणि 1 2 3 4 चौथ्याला क्लोरीन म्हणून 4-क्लोरोटोल्यून. इकडे आपण मिथाइल क्लोराइडचे रिएक्शन केले.
इकडं आपण कोणाची रिएक्शन करणार आहे, ऍसिटिल क्लोराईडची रिएक्शन म्हणजे CH3COCl ची करणार आहे. तेव्हा हा बॉन्ड असा ब्रेक होणार आहे, हा COCH3 एकदा ऑर्थोकडे जाणार आणि एकदा तो पॅराकडे जाणार. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो कुठला आहे, अल्कोहोल फिनॉल इथर. अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे, सर्वांचं लक्ष पाहिजे. आता आपण काय केलंय, आपण अल्डिहाइड घेतलाय. आता अल्डिहाइडची रिएक्शन आपण हायड्रोजन सोबत, निकेल सोबत, पॅलेडियम सोबत किंवा उष्णता देऊन करू शकतो. त्याच्यासोबत आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड घेणार, त्याचा हायड्रोलिसिस करणार. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अल्डिहाइडचं रिडक्शन केलं जातं तेव्हा हायड्रोजनची ऍडिशन केली जाते. मग इकडे मी ऍडिशन हायड्रोजनची केली, मग काय तयार झाला, RCH2OH. म्हणजे कुठला अल्कोहोल तयार झाला सर, प्रायमरी अल्कोहोल. इथे एक महत्वाची गोष्ट कळाली की अल्डिहाइडचं ऑक्सिड रिडक्शन केल्यानंतर आम्हाला काय मिळतं सर, अल्कोहोल मिळतं. कुठलं असतं, प्रायमरी, सेकंडरी का टर्शियरी, तर प्रायमरी असतं. पुढे तर मग कीटोनचं काय होणार आहे, कीटोनचं पण होणार आहे बघा. आता ज्या वेळेस आपण कीटोनचं आपण ज्यावेळेस रिडक्शन करणार आहे म्हणजे H चे ऍडिशन करणार आहे, तेव्हा काय मिळणार, RCHROH. म्हणजे हा जो आमच्याकडे इथं अल्कोहोल मिळणार आहे तो सेकंडरी असणार आहे. का सर, कारण की OH जो कार्बनला अटॅच्ड आहे तो दोन दोन अल्काइल ग्रुपला अटॅच्ड आहे. पुढे जाऊ आता. क्लिअर होत असणार सर्वांना, नाही कळालं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघायचे किंवा कमेंट्स मध्ये विचारू शकता. आता पुढे, आता फिनॉल सांगितलं ना, बेन्झीन रिंगला OH ग्रुप असणार आहे तेव्हा. आता फिनॉलला बनवायचं आपल्याला. फिनॉलला बनवण्यासाठी एक प्रोसेस असते, तिला आपण डाऊ प्रोसेस असं म्हटलं जातं. 2 ते 3 मार्कला विचारले जाते. आता डाऊ प्रोसेस मध्ये आपण क्लोरोबेन्झीन घेतो, त्याची रिएक्शन NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करतो. बघतो तर काय सर, काय होतं, हा ONaCl च्या जागेवर जाऊन बसतो आणि Cl आणि H कंबाईन होऊन HCl बाहेर पडतो. मग इकडं ONA आला. आता त्याच्यानंतर याचं हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय सर, H पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करतो. हा Na म्हणतो OH ला, चल आपण कंबाईन होऊ. NaOH बाहेर पडतो आणि हा O आणि हा H मिळून फिनॉल बनवतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्लोरोबेन्झीन पासून फिनॉलची निर्मिती डाऊस प्रोसेस मध्ये करतो. पुढे, आता पुढे लक्ष द्यायचे, ही पण महत्वाची रिएक्शन, सर्व बोर्डाला विचारल्या गेलेल्या रिएक्शन्स आहेत. आता इकडे काय घेतले आपण, एनिलीन घेतले. एनिलीन म्हणजे काय सर, बेन्झीन रिंगला काय ग्रुप अटॅच्ड आहे, NH2. आता याची रिएक्शन आम्ही HNO2 सोबत. सर HNO2 म्हणजे काय, 4 ऍसिड नेहमी जीवनात लक्षात ठेवायचे. एक असणार आहे H2SO4, एक असणार आहे H2SO3, एक असणार आहे HNO3 आणि एक असणार आहे HNO2. हे 4 ऍसिड्स असणार आहे. ठीक आहे. आता या 4 ऍसिड्स मध्ये हा जो H2SO4 असणार आहे त्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो. कुठला ऍसिड म्हणतो त्याला आपण, सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो. आता H2SO3 असतो त्याला सल्फ्युरस ऍसिड म्हणतात. रिकच्या जागेवर रस टाकायचा म्हणजे सल्फ्युरस ऍसिड. HNO3 जो असतो त्याला आपण नायट्रिक ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो, नायट्रिक ऍसिड. आता रिकच्या जागेवर रस टाका म्हणजे नायट्रस ऍसिड. HNO2 ला काय म्हणणार आहे आम्ही, नायट्रस ऍसिड. तर ज्या वेळेस ऍनिलीनची रिएक्शन ही HNO2 सोबत केली जाते तेव्हा हा जो NH2 ग्रुप आहे त्याला N2Cl मध्ये कन्वर्ट करून द्यायचं. तर याचं नाव काय असणार आहे, बेन्झीन डाय अझोनियम क्लोराईड. आता याचा पुन्हा काय करायचं सर, मग याचा करायचं हायड्रोलिसिस. ज्यावेळेस तुम्ही हायड्रोलिसिस करणार आहे पाण्यासोबत रिएक्शन, तेव्हा काय होणार आहे सर, हा H आणि हा Cl बाहेर पडणार आहे, HCl, हा N2 बाहेर पडणार आहे आणि हा OH इकडे जाऊन अटॅच होणार आहे. म्हणजे काय तयार होणार आहे, फिनॉल. पुढे जाऊ. आता क्युमिन, ही रिएक्शन देखील बोर्डाला विचारली जाते की क्युमिन पासून तुम्ही कशा पद्धतीने फिनॉल तयार करणार. मग काय करायचं सर, आम्ही सुरुवातीला क्युमिन सांगितलं ना मी तुम्हाला, CH3CH3 बेन्झीनला अटॅच्ड आहे. आता याची रिएक्शन तुम्ही कोणासोबत करणार आहे, ऑक्सिजन सोबत. म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे का, होणार आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे, कोबाल्ट आणि नॅफ्थिनेटच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. काय करायचं सर, मग काही नाही, हा जो CH आहे ना याला 2 O देऊन द्यायचे. दिले का सर, आम्ही दिले. मग त्याच्यानंतर पुन्हा याची रिएक्शन कोणासोबत करायची, डायल्यूट HCl सोबत. इकडनं हा बॉन्ड तोडायचा, मग बाहेर काय पडला, CH3COCH3. बरोबर आहे. आणि हा OH या रिंगला जाऊन अटॅच झाला म्हणजे फिनॉल तयार झाला. ठीक आहे. हा जो मधला प्रोडक्ट असतो त्याला ह्युमन पेरॉक्साईड म्हटलं जातं आणि याला काय म्हटलं जाणार, ऍसिटोन, आणि याला म्हटलं जाणार फिनॉल. पुढे जाऊ आता, कळत असणार सर्वांना.
आता अल्कोहोलचं आता आपण रिडक्शन बघितलं ना मागे, अल्डिहाइडचं रिडक्शन बघितलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळाला, कीटोनचं बघितलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळाला. आता आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघायचं. ज्या पद्धतीने अल्डिहाइडने रिडक्शन करून प्रायमरी अल्कोहोल दिला, त्याच पद्धतीने प्रायमरी अल्कोहोलने देखील ऑक्सिडेशन करून अल्डिहाइड दिला, सेकंडरी अल्कोहोलने देखील ऑक्सिडेशन करून कीटोन दिला. परंतु आता महत्वाची गोष्ट आहे, हे सर्व जे वर सांगितलं हे सर्व लहान लहान मुलांच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. म्हणजे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. परंतु ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जसे की पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट, नायट्रिक ऍसिड यांच्यामध्ये करणार आहे, तेव्हा अल्डिहाइड तर तयार होणार आहे, पण अल्डिहाइडवर थांबणार आहे का? नाही. अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार आहे. पुढे जाऊ. आता पुढे पुढे काय सांगताय सर एक्झामिनर आपल्याला? एक्झामिनर सांगतो आपल्याला फिनॉल दिला त्याने. आता फिनॉलचं काय करायला लावतो तो? ऑक्सिडेशन करायला लावतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? CrO3 आणि Na2Cr2 आणि तो त्याचं काय करायला लावतो दुसऱ्या वेळेस रिडक्शन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? झिंक. जेव्हा पण झिंक दिसतं तेव्हा OH ला संपवायचं. OH ला संपवल्यावर काय शिल्लक राहणार आहे? O. बरोबर आहे? आणि बेन्झीनची रिंग. पुढे ज्यावेळेस हे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट बघायला मिळणार, त्यावेळेस तुम्हाला याचं कन्व्हर्जन ऑर्थो बेन्झो क्युनोन मध्ये करायचं. पुढे जाऊ. आता पुढे महत्वाची रिएक्शन बघायची आहे, रिमर टिमन रिएक्शन आणि दुसरे आहे कोल्बेज रिएक्शन. आता रिमर टिमन रिएक्शन म्हणजे काय? अनेक वेळेस विद्यार्थ्यांना डाऊट होतो. मग मी एक ट्रिक सांगतो की कोल्बे की कार रामू का आलू. रामू का काय असणार आहे? आलू. म्हणजे काय सर? कोल्बे जो असतो तो कार हवी असते त्याला, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि रामू जो असतो रिमर त्याला अल्डिहाइड हवा असतो. कसं हवा असतो ते मी तुम्हाला सांगते. आता आपण काय केलं? फिनॉल घेतलं. फिनॉलची रिएक्शन कोणासोबत केली आपण? क्लोरोफॉर्म म्हणजे CH3 सोबत केली. आता झालं काय सर इथं? हा जो H होता तो इकडे शिफ्ट झाला. कुठे शिफ्ट झाला सर तो? H कुठे शिफ्ट झाला सर? खाली शिफ्ट झाला. ठीक आहे. आता खाली शिफ्ट झाला सर, आणि इकडचा हा जो CHCl3 मधला एक Cl होता तो याच्यासोबत कंबाईन झाला H सोबत. मग HCl बाहेर पडला सर. CHCl3 पैकी CHCl2 राहिला, आणि हा जो NaOH मधला हा ONA होता तो इकडे ONA पैकी Na हा O सोबत जाऊन कंबाईन झाला, म्हणजे ONA. हा जो होता तो इंटरमिजिएट होता. त्याचा हायड्रोलिसिस याचा आपण अल्कली सोबत रिॲक्ट केला, तेव्हा हा O हा याच्या जवळ गेला आणि काय तयार झाला? CHO तयार झाला. याचं हायड्रोलिसिस केलं. ONA काय झालं? OH झालं आणि फिनॉल तयार झाला आपला. फिनॉल का सर? नाही. जेव्हा फिनॉलच्या रिंगला दुसऱ्या पोझिशनला CHO ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला सॅलिसिलिक अल्डिहाइड म्हणतात. पुढे जाऊ सर आता आपण. आता कोल्बे की कार होते. कोल्बे के कार म्हणजे ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. कोल्बे. कोल्बेवरून कसं लक्षात ठेवायचं? CO2 मध्ये पण प्रोनाउन्सिएशन कोच येते. ठीक आहे. मग तुम्हाला इथं काय करायचंय? सोडियम फिनॉक्साईड घ्यायचं. त्याची रिएक्शन CO2 सोबत करायची. काय होणार आहे सर? CO2 सोबत रिएक्शन करताच आणि Na जो असणार आहे तो खाली येणार आहे. इमॅजिन करा Na इकडं आला, इकडं खाली जागा राहिली, आणि काय झालं मग इकडं H आला. इकडं काय आला? इकडचा Na येण्यासाठी, इकडचा Na येण्यासाठी हा H इकडे जॉइन केला, आणि इकडे Na आला आणि त्याला काय जॉइन केला? COOO. त्याला काय म्हणणार आहे सर? आम्ही हा एक इंटरमिजिएट आहे. त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं सर, H आणि OH. याने म्हटला OH ला चला आपण कंबाईन होऊ, आणि सॅलिसिलिक ऍसिड तयार झालं. दोन्ही रिएक्शन अत्यंत महत्वाच्या आहेत. पुढे बघायचं आपल्याला विलियमसन सिंथेसिस रिएक्शन. तर काय असणार आहे नेमकं? आपण अल्काइल हॅलाइड घेतो, त्याची रिएक्शन आपण NaOR किंवा NaOAr सोबत करतो. त्याला म्हणणार सोडियम अल्कोक्साईड आणि याला म्हणणार सोडियम फिनॉक्साईड. तेव्हा होतं असं की हा जो बॉन्ड असतो Na आणि H किंवा बॉन्ड तयार होतो, आणि एक नवीन बॉन्ड ROR आणि ROAR तयार होतो. म्हणजे इथे इस्टरची निर्मिती होते. म्हणून याला विलियमसन इस्टर सिंथेसिस किंवा विलियमसन सिंथेसिस रिएक्शन असं देखील म्हटले जाते. पण ही जी रिएक्शन आहे ती अराईल हॅलाइड देत नाही, म्हणजे असे हॅलाइड ज्यांच्यामध्ये अरोमॅटिक ऍसिड नसतं, हॅलाइड नसतो, ते देणार आहे का? नाही.
पुढे जाऊ. आता पुढचा चॅप्टर आहे हायड्रोजन मल्ट रिडक्शन रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये आपण काय करतो, असाइल क्लोराईड घेतो, RCOCl घेतो, त्याची रिएक्शन हायड्रोजन पॅलेडियम बेरियम सल्फेट सोबत करतो. तेव्हा होतं असं सर, काहीच होत नाही. इकडे H जातो, त्याच्यानंतर H इकडे जातो, H2 ऍड करतोय, हा H या Cl सोबत, आणि इकडे RCHO म्हणजे अल्डिहाइड होते. आता स्टीफन रिएक्शन पण समजून घ्या. आता स्टीफन रिएक्शन मध्ये काय करतो आपण, अल्काइल सायनाइड घेतो, म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N, आणि त्याच्यामध्ये आपण 2H ऍड करतो. 2H ऍड केल्यानंतर ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होतो, आणि हा जो HCl असतो, SnCl2 असतो, आणि हा HCl असतो तो याच्या जवळ येतो, आणि हा जो इथं तयार होतो त्याला आपण इमाइन हायड्रोक्लोराइड असं म्हणतो. आणि पुन्हा याचं आपण पाण्यासोबत रिएक्शन करतो किंवा हायड्रोलिसिस करतो. तेव्हा काय होणार आहे सर, तेव्हा असं होतं की हा जो वॉटर मधला O असतो आणि हा जो RCH असतो ते कंबाईन होतात आणि बाहेर काय बनतात, RCHO, आणि इकडे N हे 2 आणि 2 या 4 NH4, आणि इकडे Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड बाहेर पडतो. आता ही होती स्टीफन रिएक्शन. तर SnCl2 म्हणजे काय असतो, स्टॅनस क्लोराइड. आता पुढे बघायचे आपल्याला इटार्ड रिएक्शन, अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे. आता आपण काय करतो, इटार्ड रिएक्शन मध्ये आपण घेतो टोलियम. आपण काय घेतलं इटार्ड रिएक्शन मध्ये, टोलियम घेतलं. याचे रिएक्शन आपण क्रोमिल क्लोराइड सोबत केले. ठीक आहे, क्रोमिल क्लोराइड जे होते त्याचे आपण 2 मोल्स घेतले, CrO2Cl. किती मोल्स घेतले, 2. म्हणजे याच्यामध्ये सर 2 Cr आहे सर, 4 O आहे सर, 4 Cl आहे. ओके. आता मी काय केलं की या H ला थोड्या वेळासाठी बाजूला काढलं, आणि या 4 O पैकी मी 2 O इकडे लिहिले. ठीक आहे, म्हणजे आता 2 O लिहिले, त्याच्यानंतर 2 Cr मी लिहून घेतले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर राहिलेले 2 O पण मी लिहून घेतले. ठीक आहे सर. तर आता याच्याकडे काय शिल्लक होते, 2 H. आता हे H पण आपण लिहून घेतले, आणि इकडचे 4 Cl म्हणजे इकडे Cl2 आणि इकडे Cl2 लिहिले. हा जो कंपाऊंड होता त्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स असं म्हटलं. ज्यावेळेस याचा आपण हायड्रोलिसिस केला तेव्हा हा संपूर्ण भाग बाहेर गेला, आणि इकडं काय तयार झालं सर, बेन्झीन रिंगला CHO ग्रुप अटॅच असणारा कंपाऊंड म्हणजे काय तयार झाला, बेन्झाल्डिहाइड. पुढे बघायचंय गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. कोच वरून लक्षात ठेवायचं COHCl. जेव्हा पण बेन्झीन आणि बेन्झीनची रिएक्शन COHCl आणि अनहायड्रस HCl3 सोबत केली जाते, तेव्हा काहीच करायचं नाही, फक्त याला CHO जॉईन करायचं आहे, आणि बेन्झाल्डिहाइड आपण त्याला असं म्हणणार आहोत. पुढे आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन बघायचे. ओव्हरऑल 5 रिएक्शन आहे, अत्यंत महत्वाच्या, सारख्या रिपीट होणाऱ्या रिएक्शन. तर काय असते रे, आता बघा तुम्हाला या साईडला प्रत्येक केस मध्ये काय लिहून घ्यायचं आहे, कीटोन. काय लिहून घ्यायचं आहे, कीटोन किंवा अल्डिहाइड लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर कीटोन अल्डिहाइड म्हणजे कसं नेमकं, आता RC डबल बॉन्ड OR याला तुम्ही काय म्हणता सर, कीटोन म्हणतात. ठीक आहे, जेव्हा RC डबल बॉन्ड OH तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता सर, अल्डिहाइड म्हणतात. बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा, जेव्हा हा H आणि हा R, म्हणजे R ची व्हॅल्यू जेव्हा H असणार तेव्हा तो काय असणार आहे, अल्डिहाइड. आणि जेव्हा R ची व्हॅल्यू ही R डॅश असणार आहे, H नसणार आहे, तेव्हा तो काय असणार आहे, कीटोन असणार. ठीक आहे ना. बघा आता बघा सर्वांनी, आता आपण काय केलं की पहिल्या केसमध्ये त्याची रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइन NH2OH, हायड्राझिन फिनाइल हायड्राझिन सेमी कार्बॅझाइड आणि 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझिन सोबत केली. आता पुढे आम्हाला काय करायचंय सर, आता तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त पाणी काढायचं. आता इकडचा हा H2 आणि हा O, हा ऍज इट इज जॉईन केला, हा तयार झाला. H2 आणि O हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला. इथं फक्त महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय करायचंय, झिनचं झोन करायचंय. झिनचं काय करायचंय, झोन. आणि त्यानंतर झाईडचं काय करायचंय, तुम्हाला झोन करायचंय. ठीक आहे ना. कसं सर, हायड्रोक्सिल ऑक्झाईम होता, कामाइन होता, अमाइन होता, तेव्हा त्याचं कन्वर्जन ऑक्झाम मध्ये झालं. झिनचं झोन सर, हायड्रोजन फिनाइल हायड्रोजन, सेमी कार्बॅझाइड, झाईडचं पण झोन.
2,4 डायफिनाइल 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्राझोन. अशा पद्धतीने ह्या रिएक्शन अत्यंत महत्वाच्या होत्या. आता पुढे ज्यावेळेस आपण काय करतो, इस्टरचं अल्कलाईन हायड्रोलिसिस करतो. म्हणजे काय सर? आता हा आपण इकडं काय केला, इस्टर घेतला. इस्टरची रिएक्शन NaOH सोबत केली. तेव्हा झालं काय सर मग? हा जो CH3 होता आणि हा जो OH होता तो कंबाईन होऊन बाहेर गेले. म्हणजे काय तयार झालं सर? CH3OH. आणि या O जवळ कोण आला? हा Na आला. मग आता हा जो पूर्ण कंपाऊंड आहे तो इस्टरचा सोडियम असणारा साल्ट आहे, मीठ आहे. ठीक आहे. इथं बघायचं सर्वांनी लक्षात ठेवा, की हा जो सोडियम किंवा पोटॅशियमचे जे साल्ट्स आहेत फॅटी ऍसिड्सचे त्यांना आपण साबण किंवा सोप असे म्हणतात. आणि या साबणाची निर्मिती करण्यासाठी जे अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं जातं, अल्कली आणि इस्टरची रिएक्शन केली जाते, त्याला सॅपोनिफिकेशन रिएक्शन असे म्हटले जाते. आता पुढे हॅलो फॉर्म रिएक्शन 2 मार्क ते 3 मार्क सीईटी फिक्स प्रश्न. ठीक आहे. हॅलो फॉर्म रिएक्शन कोण देतं ते देखील अनेक वेळेस विचारलं जातं. हॅलो फॉर्म रिएक्शन हे ऍसिटाल्डिहाइड देणार म्हणजे CH3CO CH3CHO हा कंपाऊंड देणार आहे. ऑल मिथाइल कीटोन्स असे कीटोन ज्यांच्यामध्ये मिथाइल ग्रुप आहे, असे अल्कोहोल ज्यांच्यामध्ये मिथाइल CHOH ग्रुप प्रेझेंट आहे तेच फक्त हॅलो फॉर्म रिएक्शन देणार आहेत. तर काय असणार आहे? काहीच नसणार आहे. आपण इकडे काय केलंय, ऍसिटोन घेतलाय, NaOH घेतलाय, NaOH I2 घेतलाय. आता इथं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, CH3 असणारा कीटोन आहे म्हटल्यावर देणार का नाही देणार आहे हॅलो फॉर्म रिएक्शन? ऑब्विसली देणार आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त हा जो CH3CO आहे आणि हा जो ONA आहे त्याला जॉईन करून टाकायचं. ठीक आहे ना. CH3CO आणि ह्या ONA ला जॉईन करा. CH3COONA. ठीक आहे. आणि हा जो C आहे आणि याच्या जवळ जो 3H आहे त्याच्या जागेवर हे 3I सबस्टिट्यूट करा. म्हणजे काय तयार होणार आहे? CHI3 आणि NaOH. आता हा जो असणार याला सोडियम हायपोआयोडेट असं देखील म्हणणार आहे. आता पुढे महत्वाची रिएक्शन, अत्यंत महत्वाची. 2 रिएक्शन पैकी यावर्षी प्रश्न फिक्स येऊ शकतो. त्याच्यापैकी एक आहे अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. कुठली आहे सर? अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. आणि दुसरी आहे कॅनिझोरोस रिएक्शन. पहिले कॅनिझोरोस रिएक्शन पण सांगणार आणि अल्डॉल पण सांगणार. कॅनिझोरोस रिएक्शन जी असते त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अल्कली बघायला मिळते आणि अल्डॉल जी असते तिच्यामध्ये जास्त पाणी असणारी म्हणजे जास्त डायल्यूट असणारी अल्कली बघायला मिळते. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन ही अल्फा हायड्रोजन असणारेच कंपाऊंड शो करतात आणि कॅनिझोरोस रिएक्शन ही अल्फा हायड्रोजन नसणारेच कंपाऊंड शो करतात. अल्फा हायड्रोजन आपल्या सर्वांना माहिती आहे. आता अल्डिहाइडचं अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन शो करण्यासाठी एक अल्फा हायड्रोजन आणि कीटोनला 2 अल्फा हायड्रोजन लागतात. तर कसं होणार आहे? आता आपण काय केलं की ऍसिटाल्डिहाइड घेतले 2 CH3CO CH3. आता काय केलं, ह्या CH3 चा जो H होता ना त्याला आपण वर लिहिलं म्हणजे आता याच्याजवळ 2 राहिले. हा इकडे अप्रोच झाला, डबलचा सिंगल झाला. ठीक आहे ना. इकडचा हा जो दुसरा H होता त्याला असं लिहिलं. इकडनं बाहेर पडला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला इथं. याचं नाव होतं ब्यूट 2 इन अल. ठीक आहे. आता याला अल्डॉल असं म्हटलं गेलं, हा जो इंटरमिजिएट होता. असं का सर? कारण की अल्डिहाइड पण होता आणि अल्कोहोल पण होता म्हणून अल्डॉल म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप असणारा इंटरमिजिएट. आता पुढे बघायचं आपल्याला कॅनिझोरोस रिएक्शन. कॅनिझोरोस रिएक्शन ही अल्डोल कंडेन्सेशन पेक्षा वेगळी रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन बघायला मिळते. म्हणजे एकाच स्पेसिसचं ऑक्सिडेशन आणि त्याच स्पेसिसचं रिडक्शन देखील होतं. आता याच्यामध्ये कोण दाखवणारे कॅनिझोरोस रिएक्शन? ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहेत ते दाखवणारे कॅनिझोरोस रिएक्शन. 2च एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे. एक असणार फॉर्मल्डिहाइड आणि दुसरं असणार बेंझाल्डिहाइड. तर कशी होणार रिएक्शन ते समजावून सांगतो. आता इकडं आपण काय केलं, आपण इकडं HCHO घेतला, फॉर्मल्डिहाइडचे 2 मोल्स घेतले. ठीक आहे. आता झालं असं की हा जो इकडं HC होता आणि हा जो इकडं ONA होता ते कंबाईन झाले आणि काय तयार झालं HCOONA म्हणजे सोडियम फॉर्मेट आणि राहिलेला वगैरे कंबाईन होऊन मिथेनॉल तयार झालं. आता मला इथे एवढंच सांगायचं तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त एकाचं ऑक्सिडेशन करून किंवा एकाचं जो अल्डिहाइड असणार त्याचं कन्व्हर्जन एकाचं अल्कोहोल करायचं
आणि त्याच्या सारख्या असणाऱ्या दुसऱ्याचं ॲसिडमध्ये रूपांतर करायचं. पुढे पुढे 2 महत्त्वाचे रिएक्शन बघायचे आपल्याला. एक आहे क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन आणि दुसरी आहे वुल्फ-किस्लर रिडक्शन रिएक्शन. आता यामध्ये काय करणार तर आम्ही काहीच करायचं नाही. बॉन्ड ब्रेक करायचे. एक एच द्यायचा, एक एच द्यायचा, एक एच द्यायचा, एक एच द्यायचा. कुठला कंपाऊंड तयार झाला? CH2. कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होते? अमलगेटेड झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड. वुल्फ-किस्लर रिडक्शन रिएक्शनमध्ये काय होणार? काहीच नाही. हा H2 आणि हा O बाहेर पडणार आहे तसं जॉइन करणार याला हायड्रोजन म्हणणार. याची रिएक्शन KOH सोबत किंवा CH2OH CH2OH सोबत होणार. इकडं पुन्हा बॉन्ड्स वगैरे ब्रेक होणार असं वाटत असणार तर हे चुकीचं आहे. बॉन्ड फक्त इकडं आणि इकडं 2च ठिकाणी होणार. हा N2 हा H2 हा याच्याकडे जाणार आणि इकडं CH2 तयार होणार. रिएक्शन क्लिअर होत असणार आहे सर्वांना. आता पुढे पुढे बघायचं आपल्याला डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडमधून काहीतरी गोष्ट कमी करणे किंवा कार्बन असणारी गोष्ट किंवा कार्बन डायऑक्साईड असणारी गोष्ट कमी करणे. आता आपण काय केलंय तर सोडियम अल्कोक्साईड घेतलाय आणि इकडं काय केलं आपण सॉरी इकडं सोडियम अल्कोक्साईडच घेतलाय आणि इकडं सोडियम हायड्रॉक्साईड घेतलाय. तेव्हा होतं काय सर हा NaO आणि हा NaCOO हे दोन्ही एकमेकांसोबत कंबाईन होऊन Na2CO3 आणि RH बाहेर काढतात. अशा पद्धतीने अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड चॅप्टर सोपा होता. आता पुढे अमाईन्स बघायचं. अमाईन्स बद्दल थोडी माहिती द्यायची झालं तर RNH2 जो असतो त्याला आपण अमाईन्स असं म्हणतो. RNH ला आपण सेकंडरी अमाईन, RN ला आपण टर्शियरी अमाईड म्हणतो. त्याच्यानंतर अमाईड म्हणतो. RC डबल बॉन्ड ONH2 असतो त्याला आपण अमाईड म्हणतो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. ठीक आहे. आता पहिली रिएक्शन बघूया. आता ज्या वेळेस अल्काइल हॅलाइडची रिएक्शन अमोनिया सोबत केली जाते तेव्हा मी अमोनियाला असं लिहितो हा H आणि हा X बाहेर पडणार आणि RNH2 तयार होणार. प्रायमरी अमाईन तयार होणार. आता इकडे हा जो RX घेतलाय त्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅपेबिलिटी RI ची असणार त्याच्यापेक्षा कमी RBR आणि सर्वात कमी RCl ची असणार आहे. आता पुढची रिएक्शन आहे मेंडियस रिडक्शन रिएक्शन. मेंडियस रिडक्शन रिएक्शन मध्ये दुसरं तिसरं काही होत नाही. एक बॉन्ड तोड करा, एक बॉन्ड तोडा, एक एच द्या, दुसरा बॉन्ड तोडा, दुसरा एच द्या, तिसरा एच द्या. पहिला एच द्या. RCH2 NH2 तयार झाला. त्याचा म्हणतात जाणारे प्रायमरी अमाईन. फेवरेट प्रश्न एक्झामिनरचा गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस रिएक्शन सांगा. काय असणार आहे? आता थॅलेमाइड घेतला बेंझिन वर CO खाली CO मध्ये CO. बरोबर? आधी NH असणार आहे. त्याची रिएक्शन आपण अल्कोहोलिक KOH सोबत केली. तेव्हा काय झालं? हा K गेला Hच्या जागेवर हा H आला, OH आला, पाणी बाहेर पडलं. H जवळ K आला हा जो होता तो पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलेमाइड होता. त्याला पुन्हा आपण खाली आणलं आणि पुन्हा अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन केली. झालं काय सर? आता झालं असं की हा जो H होता आणि हा जो K होता ते कंबाईन झाल्याने बाहेर पडले K आणि याच्यासोबत गेला R आणि याला म्हणणार आहे N अल्काइल थॅलेमाइड. N अल्किल थॅलेमाइड घेतलं त्याची रिएक्शन NaOH सोबत झाली. तेव्हा हा H, हा H आणि हा RN हे RNH2 बाहेर पडले आणि ONO इकडे जाऊन अटॅच झाले. म्हणजे इथं गॅब्रियल थॅलेमाइड रिएक्शन मध्ये देखील प्रायमरी अमाईन बघायला मिळणार आहे. परंतु ज्याच्यामध्ये अरोमॅटिक अमाईन्स आहे, रिंग आहे ते बघायला मिळणार आहे का? बिलकुल पण नाही. पुढची रिएक्शन आहे हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. बघा ब्रोमा अमाईड. अमाईड म्हणजे काय? म्हणजे ब्रोमा म्हणजे काय? ब्रोमिन डिग्रेडेशन म्हणजे काय? कुठलीतरी गोष्ट कमी होणार. काहीच सुद्धा करायचं नाही. या CO तुम्हाला काय करायचं? काढून टाकायचं आणि राहिलेलं आहे ते जॉईन करायचं म्हणजे आहे. आता पुढे जाऊ आपण. आता पुढे आहे हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशनची रिएक्शन म्हणजे अल्कायलेशन ऑफ अमाईन. काय होणार तर यामध्ये सांगतो सर्व गोष्टी. तर यामध्ये होतं असं आम्हाला असं आतापर्यंत बघायला मिळालंय की RNH2 जो प्रायमरी अमाईन आहे आमचा त्याची रिएक्शन आम्ही RH सोबत केली तेव्हा हा H आणि हा H, हा H आणि हा H इथं Hच शिल्लक नाही म्हणून RH. ठीक आहे. RH सोबत पुन्हा रिएक्शन. आता इकडं काही शिल्लक नव्हतं म्हणून पुन्हा आहे तसं निर्माण केलं. आता म्हणजे इथं आम्हाला कळालं सर पुढे जाऊन. आता पुढची रिएक्शन आहे कपलिंग रिएक्शन. कपलिंग रिएक्शन मध्ये ग्रुप माहित असणं गरजेचं आहे. N डबल बॉन्ड N ज्याला आजो ग्रुप असे म्हणतो.
आता होतं काय, की आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतो, त्याची रिएक्शन फिनॉल सोबत करतो. त्यावेळेस हा जो इकडे H आहे, हा जो इथे दिसतो तुम्हाला, हा H आणि हा Cl कंबाईन होऊन HCl तयार होतात आणि त्याला ट्रिपल बॉन्ड सोडून डबल बॉन्ड करून सत्ता स्थापित होते. याचा कलर जो असतो तो ऑरेंज कलर असतो. तुमच्यावर सोडतो मी तुम्हाला द्यायचे का नाही द्यायचे. आता पुढे सेम केस केली आपण, फक्त इकडे NH2 जॉइन केला आणि याला पॅरा अमायनो बेन्झीन असं बनणार. ज्याचा कलर येलो असणार का ऑरेंज असणार, तर येलो असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व जवळपास 30 ते 40-50 रिएक्शन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अजून पण वेळ गेली नाही. व्यवस्थित अभ्यास करत राहा. काही डाऊट, नोट्स लागलं तर कधीही मेसेज करू शकता. आपण थांबूया आजचे लेक्चर. आजच्या लेक्चरला आपण केमिस्ट्रीमध्ये असणारे प्रत्येक महत्त्वाचे डेरिव्हेशन जे आहेत, जे बोर्डाला येऊ शकतात, त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 8 ते 10 डेरिव्हेशन्स बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक वर्षी एक डेरिव्हेशन येण्याची संभावना असते आणि जे डेरिव्हेशन तुमच्या ह्या वर्षी बोर्डाला येणार आहे, ते या व्हिडिओमधलेच असू शकतात. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा, तरच उपयोग होणार, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. पूर्ण आपण आता डेरिव्हेशन्स घ्यायला सुरुवात करूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक लेक्चरच्या नोट्स ज्या आहेत त्या PDF स्वरूपामध्ये टेलिग्रामवर अपलोडेड आहे. टेलिग्राम हे डिस्क्रिप्शनवर असणाऱ्या लिंकमधून तुम्ही जॉइन करू शकतात. ठीक आहे. आता आपण सुरू करू. आता पहिलं जे डेरिव्हेशन आहे, ते आहे सोल्युशन या चॅप्टरचं. आता पहिलं डेरिव्हेशन विचारलं गेलंय, की मोलार मास ऑफ सोल्यूट आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन यांचं रिलेशन सांगा. आता इथं मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय. या सोल्युशन चॅप्टरमध्ये 1 ही संख्या सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करते. कशाला रिप्रेझेंट करते ती? सॉल्व्हंटला. आणि 2 ही संख्या जी आहे ती सोल्यूटला रिप्रेझेंट करते या चॅप्टरमध्ये. मग आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे, की 1 म्हणजे सॉल्व्हंट आणि 2 म्हणजे सोल्यूट. आणि इथं आपल्याला जे रिलेशन विचारलं आहे, ते मोलार मासचं विचारलंय, जे की सोल्यूटचं आहे. मग मोलार मासचा सिम्बॉल झाला कॅपिटल M, सोल्यूट असल्या कारणामुळं 2 म्हणजे M2चं आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचं म्हणजेच डेल्टा TB यांचं रिलेशन काय असणार याचं डेरिव्हेशन विचारलं गेलंय. सोल्युशनमध्ये महत्त्वाचे 2 ते 3 डेरिव्हेशन्स आहेत, जे की प्रत्येक वर्षी विचारली जाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये संभावना असते. आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन एक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं आहे, की जो बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असतो किंवा जो डेल्टा TB असतो, तो मोलॅलिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सर मोलॅलिटी म्हणजे काय? मोलॅलिटी ही एक कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्याची टर्म आहे. ठीक आहे. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीत असतो, की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि अपॉनला काय असतो? व्हॉल्यूम असतो का वेट असतो? तर वेट असतो. हे जे वेट असतं ते सॉल्व्हंटचं असतं, म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट. आणि हे जे सॉल्व्हंटचं वजन असतं ते किलोग्राममध्ये असतं. हा असतो मोलॅलिटीचा फॉर्म्युला. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे. नंबर ऑफ मोल रिप्रेझेंटेड बाय N आणि सोल्यूट असल्या कारणामुळे 2 आणि वेट ऑफ सॉल्व्हंट आहे म्हणून W1 किलोग्राममध्ये घेणार आहे म्हणून आपल्याला 1000 ने डिव्हाईड करणार आहे. ठीक आहे. मग मोलॅलिटीची व्हॅल्यू जी येणार आहे आपल्याकडे ती N2/W1 हा खालचा 1000 वर जाताना मल्टिप्लाय होणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती मोलॅलिटी आली आपल्याकडे. तर लक्ष द्या. आता हा जो नंबर ऑफ मोल असतो किंवा हा जो N2 असतो त्याचा फॉर्म्युला देखील आपल्याला माहिती आहे, की गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास हा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला असतो. आता इथे N2 आहे तर इकडे आपण N2 लिहिणार आणि N2च्या जागेवर W2 आणि M2 लिहिणार. मग N2च्या जागेवर मी ह्या गोष्टी सर्व प्लेस करतोय, की M इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू W1 इकडं वर काय झालं इंटू 1000. आता लक्ष द्या, ह्या ज्या सर्व व्हॅल्यू त्या मोलॅलिटीची आली. आता मोलॅलिटीच्या जागेवर आपल्याला ह्या सर्व आलेल्या व्हॅल्यूज प्लेस करायच्या फक्त.
ठीक आहे सर. आता आम्ही आलेली सर्व व्हॅल्यू प्लेस केली W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. तर आता आम्ही काय केलं, या M2ला इकडं नेलं आणि डेल्टा टीबीला खाली आणलं. ठीक आहे सर. म्हणजे खाली डेल्टा टीबी आला आणि वर काय आला, M2 आला. मग आता मला तुम्हीच सांगायचंय, हे जे रिलेशन आपल्याला इथं मिळालंय, ते M2चं आणि डेल्टा टीबीचं रिलेशन आहे, जे की एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अशा पद्धतीने एवढ्या सोप्या वेने तुम्ही हे सर्व डेरिव्हेशन डिराईव्ह करू शकत होते. स्टेप बाय स्टेप नोट्समध्ये तुम्ही बघू शकतात. हे बघू शकता तुम्ही, हे इक्वेशन आपल्याकडे आलं. आता पुढचा प्रश्न. आता पुढे आपल्याला त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं डेरिव्हेशन फाइंड केलं, तसंच आता आपल्याला फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशनचं आणि मोलर मास ऑफ सोल्यूटचं डेरिव्हेशन आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये जसं की मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटमध्ये आपण डेल्टा टीबीने त्याला रिप्रेझेंट केलं होतं, जो की डायरेक्टली प्रोपोर्शनल होता मोलर मास ऑफ सोल्यूटच्या किंवा मोलर मासच्या. आता त्याच पद्धतीने जो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट असणार आहे, तो डेल्टा टीएफ असणार आहे, तो पण मोलॅरिटीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टी वर बघितल्याप्रमाणेच असणार आहे, की कसं करणार तेच वर सारखंच असणार, फक्त डेल्टा टीबीच्या जागेवर डेल्टा टीएफ असणार आहे. मी तर पुन्हा सांगतो तुम्हाला. आता आपल्या सर्वांना मोलॅलिटीचा फॉर्म्युला हा माहीत असतो. मोलॅलिटी ही रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, आणि अपॉनला जे असतं ते वेट असतं, आणि ते वेट जे असतं ते सॉल्व्हंटचं असतं, आणि ते नेहमी किलोग्राममध्ये असतं. मग आता आपण काय करतो, की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असल्या कारणामुळं इथं आपण N2 लिहिणार, कारण की मी सांगितलं की 2 ही संख्या सॉल्यूटला रिप्रेझेंट करते आणि 1 ही संख्या सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करते. आता इथं वेट ऑफ सॉल्व्हंट आहे म्हणून आपण W1 लिहिणार, आणि किलोग्राममध्ये म्हणजे अपॉन 1000 लिहिणार आहे. आता इथं होणार असं आहे, की N2 अपॉन W1 हा 1000 वर जाताना यासोबत मल्टिप्लाय होणार आहे. इथपर्यंत सर आम्ही आलो. आता इकडं हा जो N2 असणार आहे, N2च्या म्हणजेच काय असणार आहे, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. इकडं 2 आहे तर इकडं सर्वीकडे पण काय येणार आहे, 2. मग इथं आम्ही N2च्या जागेवर काय प्लेस केला सर, W2 अपॉन M2, आणि खाली W1 ॲज इट इज, आणि खाली 1000 ॲज इट इज. हे जे इक्वेशन आलं ते आपलं आलं मोलॅलिटीसाठी. कोणासाठी आलं हे, मोलॅलिटीसाठी. आता या मोलॅलिटीच्या जागेवर मी सर्व गोष्टी प्लेस केल्या. मोलॅलिटीच्या जागेवर मी काय प्लेस केला, W2 प्लेस केला, त्याच्यानंतर 1000 प्लेस केला, खाली M2 इंटू W1 प्लेस केला, आणि हे जे इक्वेशन होतं ते माझ्याकडे आलं मोलर मास ऑफ सोल्यूट आणि डिप्रेशन इन द फ्रीझिंग पॉइंटचं. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे डेरिव्हेशन डिराईव्ह करू शकता. अनेक मुलं काय करतात, की रिएक्शन आणि डेरिव्हेशन या 2 गोष्टी सोडतात आणि त्याला पश्चाताप नंतर होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेपर बघतो आणि डेरिव्हेशन आणि प्रॉब्लेम्स आणि रिएक्शन जर का आपण केलेल्या नसल्या, तर तिथं आपला जो कॉन्फिडन्स लेव्हल असतो तो फार कमी होतो, आणि त्याचा इम्पॅक्ट बाकी अदर सब्जेक्टवर पण आणि बाकी अदर क्वेशन्सवर पण पडत असतो. आता पुढे. आता पुढचा जो प्रश्न आहे, पी-एच आणि पी-ओ-एच यांचं रिलेशन जे की 14 असतं. हा प्रश्न सप्टेंबर 14 आणि मार्च 2022ला देखील विचारला गेला. तर यामध्ये आम्ही काय-काय लक्षात ठेवायचं आहे? हा आयोनिक इक्विलिब्रियम मधला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एक तुम्ही म्हणणार आहे के डब्ल्यू हा जो असतो, तो वॉटरचा आयोनिक प्रोडक्ट असतो. मग के-डब्ल्यूला आपण म्हणणार आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. जो की प्रोडक्ट असतो म्हणजे गुणाकार असतो. एक हायड्रोनियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा आणि हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा तो काय असतो, प्रोडक्ट असतो म्हणजे गुणाकार असतो. मग एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार, की के-डब्ल्यूला आम्ही आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणतो, आणि तो हायड्रोनियम आयन म्हणजे SiO+च्या कॉन्सन्ट्रेशनचा आणि हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट असतो किंवा मल्टिप्लिकेशन असतो. पुढे अजून काय लक्षात ठेवायचं? पुढे अजून एक लक्षात ठेवायचं आहे, की जो पी-एच असतो आणि जो पी-ओ-एच असतो, त्यांचे फॉर्म्युलेज. पी-एच हा जो असतो तो निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो हायड्रोजनच्या कॉन्सन्ट्रेशनचा, म्हणजे पी-एच इज इक्वल टू -log⁻10 H+चं कॉन्सन्ट्रेशन, आणि जो पी-ओ-एच असतो तो हायड्रॉक्साईड आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो.
या 3 गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, आपण काय केलं, की आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर लिहिला, जो की आपण KW ने रिप्रेझेंट करणार आहे. आता KW बघा, लक्ष द्या. अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, PKW. आता ज्या पद्धतीने pH म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, POH म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन, त्याच पद्धतीने PKW म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 KW. ठीक आहे ना? ज्या पद्धतीने वरची पॉवर खाली, वरची पॉवर खाली, वरची पॉवर खाली, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मी काय केलं, की PKW इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 KW होता. आता मी काय केलं, KWची जी व्हॅल्यू असणार आहे ती 10⁻14 असणार आहे. 1 × 10⁻14. तिला मी KWच्या जागेवर प्लेस केलं. आता ज्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला लॉगॅरिथम बघायला मिळतो, तर ही जी पॉवर आहे आणि याचं जे साइन आहे त्याला नेहमी पुढे घेऊन यायचं. आता हा साइन आणि हा साइन जेव्हा पुढे येणार तेव्हा प्लस होणार आहे आणि या संख्येला पण पुढे घेऊन यायचंय. बाकी ॲज इट इज सोडायचंय किंवा काही लिहिण्याची गरज नाही. म्हणजे उत्तर आमचं PKWचं 14 आलं सर. ठीक आहे ना? PKWचं उत्तर किती आलं आमचं? 14 आलं. आता खाली तुम्हाला काय करायचंय, की KWचा फॉर्म्युला लिहायचा आहे. मग KWच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही? H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. KWची व्हॅल्यू आत्ता आली होती 1 × 10⁻14 ती लिहिली. आता पुढे महत्त्वाची स्टेप आहे. आता पुढे मी काय केलं, की दोन्ही साइडला लॉगॅरिथम घेतला. म्हणजे निगेटिव्ह दोन्ही साइडला काय घेतलंय आपण? लॉगॅरिथम घेतलाय. म्हणजे इकडं पण लॉग आला, इकडं पण लॉग आला. आता इथं झालं काय, की ज्यावेळेस इकडं लॉग आला, तर याला A कन्सिडर केलं आणि याला B कन्सिडर केलं. तेव्हा हा लॉग A इंटू लॉग B या फॉर्ममध्ये बघायला मिळत होता. त्यावेळेस आपण लॉग A आणि लॉग B यांची ॲडिशन करतो सर. मग त्याच पद्धतीने ह्या लॉग Aची आणि ह्या लॉग Bची आपण काय केली या ठिकाणी ॲडिशन केली आणि बाकी सर्व गोष्टी ॲज इट इज लिहिल्या. आता मी काय केलं, की या दोन्ही पोझिशनला दोन्ही साइडला -1 ने मल्टिप्लाय केलं. -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यावर मायनस साइन आलं, याच्यावर पण मायनस आलं आणि याच्यावर पण काय आलं? मायनस आलं. आता मी जेव्हा मायनस लॉग टू द बेस 10 H3O प्लस किंवा H प्लस, एक गोष्ट लक्षात ठेवा, H3O प्लसलाच आपण H प्लस असं देखील लिहू शकतो. म्हणजेच सर मायनस लॉग टू द बेस 10 H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय असणार आहे सर? आमचा pH असणार आहे आणि मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आपण pHचं आणि POHचं यांचं रिलेशन फाइंड केलं, की ज्याची व्हॅल्यू किती आली? 14. आता हे माहिती ना आपल्याला, की मायनस लॉग टू द बेस 10 हे pHचा फॉर्म्युला, हा POHचा फॉर्म्युला. म्हणजे pH प्लस POH आणि हे जी व्हॅल्यू होती ती कसली होती आपली? KWची. म्हणजे आपले KWची व्हॅल्यू होती, बरोबर? मग KWची व्हॅल्यू किती आली होती इकडं? 14 आली होती, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने आपण pH आणि POHचं रिलेशन फाइंड केलं होतं. पुढे जाऊ आता आपण. आता आपल्याला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फाइंड करायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. सप्टेंबर 21चा प्रश्न आहे. आता लक्ष द्यायचं आहे, की हा जो A आहे, ह्या A पासून B तयार होतोय. आता ज्यावेळेस A पासून B तयार होतोय, तेव्हा त्याचा काहीतरी रेट असणार आहे. आता कुठल्याही रिएक्शनचा रेट फाइंड करण्याच्या 3 वेज असतात. एक असते इन्स्टंटेनियस मेथड, एक असते एव्हरेज मेथड आणि तिसरी असते रेट लॉ. आता रेट लॉनुसार जर का सांगायचं झालं, तर रेट लॉनुसार हा जो A असणार आहे, या Aचा जो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, म्हणजे रिएक्टंटचा जो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्याच्यावर रेट जो असणार आहे, तो डायरेक्टली डिपेंड करतो. डायरेक्टलीचा साइन काढल्यानंतर कॉन्स्टंट येतो. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही रेट काढला. दुसरी गोष्ट इन्स्टंटेनियस रेट मेथड. आता इथं आम्ही काय करतो? D/dt करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही रिएक्टंटचा रेट कन्सिडर केला. रिएक्टंटचा रेट कन्सिडर केल्यानंतर आम्हाला बघायला मिळालं, की A हा रिएक्टंट आहे आणि आम्ही साइन निगेटिव्ह देतो. आता इकडं जर का बघितलं, तर हा R आणि हा R या दोन्हींची साइज किंवा जी बाजू होती ती सारखी होती. त्याच्यामुळे ही बाजू पण काय झाली? सारखी झाली सर. मग आम्ही यांना लिहिलं. आता आम्ही काय केलं सर? आता आम्ही काय केलं, की इकडं इंटिग्रेशन करण्यास सुरुवात केली. आता आम्हाला काय करायचं होतं सर? इंटिग्रेशन करायचं होतं. आता आम्हाला माहिती आहे, की हे जे A नॉट असणार आहे, त्यावेळेस कुठलीही गोष्ट रिएक्टंटपासून प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, तेव्हा त्याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे, त्याला A नॉट कन्सिडर केलं आणि काही कालावधीनंतरचं त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्याला AT कन्सिडर केलं. या पूर्ण इक्वेशनला काय केलं? इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केलं आपण A नॉट पासून तर AT पर्यंत, A नॉट पासून तर AT पर्यंत इंटिग्रेट केलं त्याला. आता सर इंटिग्रेशन आम्ही केलं.
आता पुढे काय झालं सर? आता ज्यावेळेस इंटिग्रेशन केलं तेव्हा या सर्वांचा जो इंटिग्रेशन होता तो लॉग टू द बेस 10 ई, लॉग टू द बेस ई आणि ह्या एटी आणि ए नॉटला खाली लिहिलं निगेटिव्हचे साइन ॲज इट इज आणि या इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टीचा जो इंटिग्रेशन होता डीटीचा तो टी आला. आता पुढे काय केलं, हे मायनस साइन जे होतं त्याला काढण्यासाठी हा खालचा वर लिहिला, वरचा खाली लिहिला. म्हणजे खालचा A0 वर गेला आणि वरचा एटी खाली आला आणि अशा पद्धतीने निगेटिव्हचं साइन गेलं. आता इकडं काय केलं आम्ही, की हा जो आमचा टी होता त्याला ह्या साईडला नेलं. ह्या साईडला गेल्यानंतर तो डिव्हाईड झाला. हे इक्वेशन आलं. आता कुठलीही गोष्ट ही लॉग टू द बेस 10 ला करायची असते. म्हणजे एक्सपोनेन्शियल नाही फाइंड करायचं असतं, टी फाइंड करायचं असतं. मग याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 3.03 ला. मग हा लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट झाला. आणि हे जे इक्वेशन असणार आहे ते कसलं असणार आहे? हे इक्वेशन असणार आहे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पुढे जाऊ. आता तेच इक्वेशन आपल्याला झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी बघायचे आहे. आता इमॅजिन करा की हा ए होता रिएक्टंट आणि हा होता प्रोडक्ट. आता इथं सेम करणार आहे की इकडं आपल्याला रेट फाइंड करायचं आहे. आता हा जो रेट असणार आहे तो मला तुम्हीच सांगायचं आहे की रेट हा डायरेक्टली डिपेंड करणार आहे रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर, ज्याची पॉवर किती असणार आहे? आता झिरो ऑर्डर असल्यामुळे 0 असणार आहे. इथं रेट इज इक्वल टू के इंटू ए की पॉवर 0 येणार आहे, बरोबर आहे? आणि इकडं जर का रेट मला फाइंड करायचं झालं इन्स्टंटेनियस मेथडने सांगितल्याप्रमाणे डी करणार आहे, साइन निगेटिव्ह देणार, इकडे ए लिहिणार आहे. या दोन्हींची आता तुम्ही काय करणार आहे? बराबरी करणार आहे, कारण की ह्यांच्या एक बाजू सारखी आहे. आता केलं सर आम्ही. केल्यानंतर काय आलं, की आमच्याकडे के डी टी इज इक्वल टू मायनस डी आला. कारण की हा हा काय होणार आहे, की हा जो डी टी आहे आणि हा जो आमचा के आहे, हा इकडं व्यवस्थित लक्ष द्या ना सर्वांनी. आता ही आणि ही बाजू सारखी आहे. म्हटल्यावर हे के इज इक्वल टू मी मायनस डी ए अपॉन डी टी लिहू शकतो. मग के डी टी इज इक्वल टू मायनस डी ए लिहायला काय हरकत आहे आपल्याला? मग आपण ती गोष्ट लिहिली. आपण के डी टी इज इक्वल टू मायनस डी ए लिहिला. आता मी काय केलं, की मायनस डीला अगोदर लिहिला आणि के डी टीला नंतर लिहिला. पुन्हा इथे इंटिग्रेशन केलं आपण 0 पासून तर टाईम टी पर्यंत, 0 पासून तर टाईम टी पर्यंत. आता इथे हे इंटिग्रेशनचं एक तत्व मी तुम्हाला सांगतोय. आता ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं इंटिग्रेशन करतो x1 पासून तर x2 पर्यंत, तर तुम्हाला याचं इंटिग्रेशन हे x लिहायचं आहे आणि इकडे x1 आणि x2 लिहायचं आहे. आता पुढे तुम्हाला वरची पॉवर वजा खालची पॉवर करायची. मग त्याच पद्धतीने जेव्हा आम्ही इकडे इंटिग्रेशन केलं, व्यवस्थित समजून घ्या. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आम्हाला इथं इंटिग्रेशन बघायला मिळालं A0 पासून तर 80 पर्यंत DAचं, त्यावेळेस आम्ही त्याला काय लिहिलं? आम्ही त्याला फक्त A लिहिला. आता हा जो A होता तो त्याची पॉवर लिहिली. वर होता 80 आणि खाली होता A0 इज इक्वल टू हा जो इकडं इंटिग्रेशन असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ dt असणार आहे, ते आम्ही काय केलं? मायनस केला, काढला आणि इकडं टी लिहिला. मग इकडं आम्हाला काय बघायला मिळालं? ही पॉवर वजा ही पॉवर म्हणजे 80 वजा A0 इज इक्वल टू आम्हाला मायनस KT बघायला मिळाला. म्हणजेच आम्हाला काय बघायला मिळालं सर? A0 वजा 80 वजा A0 इज इक्वल टू KT किंवा A0 वजा 80 इज इक्वल टू प्लस KT. हे जे इक्वेशन आम्हाला प्राप्त झालं, हे होतं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द कुठली ऑर्डर रिएक्शन? फर्स्ट ऑर्डर का झिरो ऑर्डर? तर हे झिरो ऑर्डरसाठी होतं. आता पुढे आपल्याला बघायचंय हाफ लाईफ टाईम फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डरचं आपल्याकडे इक्वेशन आलं होतं A0 वजा 80 इज इक्वल टू KT. काहीच सुद्धा करायचं नाही. फक्त 80च्या जागेवर तुम्हाला A0 अपॉन 2 टाकायचं आहे. टाईमच्या जागेवर तुम्हाला T1/2 टाकायचं आहे. बाकी सर्व गणित आहे. ठीक आहे. इकडं आपण प्लेस केलं, इकडं आपण प्लेस केलं. हा 2A वजा A0 अपॉन 2 झाला. याची व्हॅल्यू A0 अपॉन 2 आली. इकडं की टी हाफ झाला. हा के तिकडे गेला. ठीक आहे. म्हणजे काय झालं? टी हाफ इज इक्वल टू A0 अपॉन 2K हे इक्वेशन आपल्याकडे प्राप्त झालं. हे जे इक्वेशन असणार आहे ते हाफ लाईफ टाईम असणार आहे झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी. आता पुढे आपल्याला हाफ लाईफ टाईमच बघायचा आहे, परंतु तो बघायचा आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. मार्च 2022ला बोर्डाला विचारला गेला. इमॅजिन करा हा ए रिएक्टंट आणि हा बी हा प्रोडक्ट आहे. ए सुरुवातीला ए आणि हा बी 0 आहे. ए मधून ज्यावेळेस बी तयार व्हायला लागला, बी हा एक्स तयार झाला म्हणजे ए मधून काहीतरी एक्स कमी होतोय. आता इथं आम्हाला कळालं की ह्या वेळेस तर टाईम 0 असणार आहे कारण की बदल 0 आहे आणि ह्या वेळेस काहीतरी टाईम चेंज झाला टी.
मग आता मी इथं सांगितलं, की सुरुवातीला जे कॉन्सन्ट्रेशन होतं, सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ते ए होतं आणि काही कालावधीनंतरचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ते ए वजा एक्स होतं. मला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन माहिती आहे 0 ऑर्डर रिएक्शनसाठी का फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठीचं मला इंटिग्रेटेड इक्वेशन माहिती आहे के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन एटी. आता मी ए नॉटच्या जागेवर ए टाकला, एटीच्या जागेवर ए वजा एक्स टाकला. या टीला तिकडं नेला, केला इकडं आणला. आता पुढे काय करायचंय सर आम्हाला, ह्या जी एक्सची व्हॅल्यू असणार आहे हाफ लाईफ टाईमसाठी किंवा हाफ रिएक्शनसाठी ती ए अपॉन 2 असणार आहे आणि इथं टीच्या जागेवर टी हाफ टाकणार आहे. मग ए वजा 1च्या जागेवर आम्ही ए वजा ए बाय 2 लिहिणार आहे. हा 2 इकडं जाणार आहे. 2a वजा ए अपॉन 2 होणार आहे आणि ए वजा 1ची व्हॅल्यू ए वजा 2 ए अपॉन 2 येणार आहे. ही व्हॅल्यू आम्ही काय केली, ह्या ए मायनस 1च्या जागेवर पुट केली. ही जेव्हा आम्ही पुट केली सर व्हॅल्यू, जेव्हा ए मायनस 1च्या जागेवर आम्ही ए वजा 2 ए अपॉन 2 पुट केली, तेव्हा हा ए आणि हा ए, वरचा ए आणि खालचा ए काय झाला, कॅन्सल झाला आणि अपॉनचा 2 वर आला आणि इकडं 2 आला. आता पुढे काय झालं सर, ज्यावेळेस आम्ही पुढे अजून सॉल्व्ह केलं, तर आम्ही लॉग टू द बेस 10 2 ची व्हॅल्यू 0.3010 टाकली आणि याचा मल्टिप्लाय केला आणि टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के हे इक्वेशन आलं 0 ऑर्डरसाठी का फर्स्ट ऑर्डरसाठी. फर्स्ट ऑर्डरसाठी. आता एक प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो, की हा आहे हाफ लाईफ टाईम. हे जे इक्वेशन आलंय ते हाफ लाईफ टाईमचं आहे. कुठल्या ऑर्डर रिएक्शनसाठी आहे? हे इक्वेशन आलंय फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. कोणासाठी आलंय? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. इथंच आपण मिस्टेक करतो. हे जे इक्वेशन आहे हे फर्स्ट ऑर्डरसाठी आलंय का 0 ऑर्डरसाठी? व्यवस्थित लक्ष द्यायचंय. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आलेलं आहे. आता फर्स्ट ऑर्डरसाठी इक्वेशन येणार काय आलाय आपल्याकडे? T1/2 इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आणि ज्यावेळेस 0 ऑर्डरचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस 0 ऑर्डरचं येतं T1/2 इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2k. आता इथं जर का 0 ऑर्डरमध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते का? करते. परंतु फर्स्ट ऑर्डरमध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर हाफ लाईफ टाईम डिपेंड करत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व डेरिव्हेशन संपवले. डेरिव्हेशन सोबत आपण एक वन शॉट रिव्हिजन घेऊन येणार आहे पूर्ण केमिस्ट्रीची. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की एक व्हिडिओ मिस झाला तर तुमचे 5 मार्क कमी होण्याची संभावना असणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि स्वतःला सांगत राहायचं आहे नेहमी, की आपल्याला अजून 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 जास्त अभ्यास करायचा आहे आणि आपण अशा पद्धतीने इथं थांबूया. अशा पद्धतीने इथं आपण थांबू.